एक ब्रेकिंग बातमी येते। उरण यशस्वी हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। कर्नाटकमधील गुलबर्गामधून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। तर नवी मुंबई पोलिसांनी दाऊद शेखला ताब्यात घेतलेला असून उरण यशस्वी हत्या प्रकरणामधली ही एक महत्त्वाची घडामोड समोर येते। आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणाची अधिकाधिक चौकशी आणि तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंह आपल्या सोबत आहेत। दिवाकर, देखिए, जो नवी मुंबई पुलिस की तरफ से जानकारी मिल रही है उसके मुताबिक जो है दाऊद शेख को कर्नाटक के गुलबर्गा इलाके से कस्टडी में लिया गया है और जो नवी मुंबई पुलिस की 3 टीमें थी जो लगातार दाऊद शेख की जो है जानकारी निकालने में जुटी हुई थी, उसको ट्रेस करने में जुटी हुई थी, वो आखिर कामयाब रही है। इस वक्त दाऊद शेख जो कि मुख्य आरोपी उड़न मर्डर केस का बताया जा रहा है, यशस्वी शिंदे की हत्या में शामिल है, उसे जो है नवी मुंबई पुलिस ने कर्नाटक के गुलबर्गा से गिरफ्तार कर लिया है और गुलबर्गा से अब उसे उड़न पुलिस जो है वो लेके आएगी और यहाँ पर जो गिरफ्तारी की प्रक्रिया है वो शुरू होगी और गिरफ्तारी की प्रक्रिया के बाद उसे कोर्ट में भी पेश किया जा सकता है। ऐसी जानकारी नवी मुंबई पुलिस के आला अधिकारियों की तरफ से मिल रही है। लेकिन फिलहाल जो 3 दिनों से तलाश चल रही थी दाऊद शेख की, वो जो है नवी मुंबई पुलिस को उसमें सफलता मिली है। दाऊद शेख इस वक्त नवी मुंबई पुलिस की कस्टडी में है। जी बिल्कुल, धन्यवाद दिवाकर या सविस्तर माहितीसाठी। उरणमधील यशस्वी शिंदेच्या मृत्यूपूर्वीचा एक सीसीटीव्ही देखील समोर आलाय। मृत्यूपूर्वी यशस्वी शिंदे आणि संशयित आरोपी दाऊद शेख ज्या ठिकाणी यशस्वीचा खून झाला त्या दिशेने जात असल्याचं दिसतंय। उरण शहर ते उरण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे दोघेही जण एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले होते। यशस्वी काळ्या कपड्यामध्ये छत्री घेऊन जाताना दिसतीये, तर दाऊद शेख टोपी आणि चेहऱ्यावर रुमाल बांधून जात असल्याचं सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळतंय। दुपारी 2:14 या ठिकाणाहून यशस्वी तिथनं चालत जात होती, तर दाऊद शेख हा 2:22 याच मार्गावरून जाताना दिसलाय। दोघांच्या या ठिकाणी येण्यामध्ये तब्बल 8 मिनिटांचाच फरक होता आणि या 8 मिनिटांमध्ये यशस्वी कुणासोबत तरी मोबाईलवर बोलतानाही दिसतीये। त्यामुळे यशस्वीच्या मृत्यूच्या दिवशी सीसीटीव्ही वरून पोलीस काय तपास लावतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। उरणमधल्या या हत्याकांड प्रकरणामध्ये नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून एका मोहसिन नावाच्या व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेतलंय। पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहसिनही यशस्वीच्या संपर्कात होता आणि याच कारणावरून दाऊद आणि यशस्वीमध्ये नेहमी वाद होत होता असंही समजतंय। 25 तारखेलाही याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचं पोलीस सूत्रांकडून समोर आलंय। मोहसिनची कसून चौकशी सुरू आहे।